नमस्कार. आज आपण आणखी एक वेगळी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहोत. या 2 दिवसातला हॉट विषय आहे तो म्हणजे बंगला. एक बंगला बनविणारा अशी प्रत्येकाची स्वप्न असतात, पण याच बंगल्यावरून राजकारणामध्ये रणकंदन माजलंय. मोदी सरकारनं प्रियंका गांधींना आपला बंगला खाली करायची सूचना दिली आहे आणि 1 ऑगस्टची मर्यादा दिलेली आहे. या कालमर्यादेत प्रियंका गांधींनी बंगला सोडावा असं सांगितलं आहे, कारण SPG प्रोटेक्शन आणि Z+ या दोन्हीमधला फरक सांगत Z+ असणाऱ्यांना बंगला देता येत नाही असंही कळवलेलं आहे. मोदींनी असं करावं का? एका शहीदाच्या, म्हणजे राजीव गांधींना आपण शहीद म्हणूया, शहीदाच्या मुलीला अशा स्वरूपात धोका असतानाही धोका नाही असं म्हणून बंगला मोकळा करायला लावणं कितपत योग्य आहे? हे राजकारण खालच्या दर्जाचं राजकारण आहे का? मोदी गांधी परिवाराला संकटात टाकू इच्छित आहेत का? आणखी बरंच काही या बंगल्याच्या निमित्तानं बोलता येण्यासारखं आहे. आपण त्याच चर्चेला उमरीकरजींच्या सोबत सुरुवात करणार आहोत. काय हे सगळं प्रकरण तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं धोकादायक स्थितीमध्ये गांधी परिवाराला घेऊन जाणं चाललंय? ही कृतीच तुम्हाला बरोबर वाटते का? नाही, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जशी एक चर्चा केली होती नेहरू विरुद्ध गांधी, त्याच पद्धतीनं हाही विषय आपल्याला इतका मागे नेता येतो. आज जरी प्रियंका गांधी यांना बंगला सोडायला सांगितला आणि तुम्ही जे गाण्याचा उल्लेख केला एक बंगला बनवणारा, ते स्वतःच्या जीवावरती बांधलेल्या बंगल्यासाठी लागू आहे, सरकारी बंगल्यासाठी लागू असलेलं ते गाणं नाही. प्रियंका गांधीच्या बंगल्यापेक्षा आपण थोडंसं आधी जाऊन जर इतिहास तपासला तर आपल्या मुळात हे काय आहे काय लक्षात येऊ शकेल. जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले, म्हणजे पंतप्रधान पदावरती बसल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यासमोर सतत इंग्रजांचे जे दिसणारं दृश्य स्वरूपातलं राजवटीचं जे चित्र होतं, त्या ठिकाणी इंग्रजच्या जागी आपण बसायचं. म्हणजे आम्ही चळवळीत तेव्हा टीका अशी करायचो की गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज बसला, पण ती खुर्ची तीच आहे, तो डामडोल तोच आहे. ते घोड्या, त्या बग्या, ते राष्ट्रपती भवन, त्याचं प्रचंड मोठं आवार. सगळ्यांना राष्ट्रपती भवन माहिती, पण त्याच वेळेस पंतप्रधानांचं निवासस्थान म्हणून 3 मूर्ती भवन पण बांधण्यात आलेलं होतं. म्हणजे 1930लाच बांधण्यात आलेलं आहे. ते अतिशय भव्य 67 एकरातला तो परिसर आहे. नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर 3 मूर्ती भवनात शासकीय निवास म्हणून, म्हणजे नेहरूंचं काही खाजगी मालमत्तेची जागा नाही, ते राहिले. नेहरूंच्या नंतर सलग 3 निवडणुका काँग्रेसने जिंकल्या, त्यांच्या नेतृत्वाखाली नेहरू पंतप्रधान राहिले. नेहरूंच्या निधनाच्या नंतर तो बंगला, म्हणजे 27 मेला 1964ला नेहरूंचं निधन झालं आणि 5 जूनला लालबहादूर शास्त्रींनी शपथ घेतली. अपेक्षा सरळ साधी अशी होती की जर तो बंगला, ते निवासस्थान पंतप्रधानांचं आहे, नेहरूचं नाही, तर तिथं शास्त्री राहायला जातील. पण प्रत्यक्षामध्ये तसं घडलं नाही. इंदिरा गांधींनी असं एक पत्र लिहिलं होतं तेव्हा, ज्याच्यापासून म्हणजे ही मनोवृत्ती कळते. आणि त्या पत्रातली एक ओळ इतकी खोचक होती की त्याच्यामुळे हे सगळं राजकारण नंतर पुढं सुरू झालं. इंदिरा गांधींनी असं पत्रात लिहिलं होतं शास्त्रींना लिहिलेल्या की नेहरू हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व होतं, त्यांना भेटायला खूप लोक यायची, त्या तुलनेनं आताच्या पंतप्रधानाला तितके लोक येतील असं नाही, तेव्हा इतक्या मोठ्या बंगल्याची गरज नाही, तर हा बंगला नेहरूंचं स्मारक म्हणून ठेवण्यात यावं. आता ही त्याच्यातली एक जी अपमानास्पद गोष्ट अशी होती की आताच्या पंतप्रधानाला तितके लोक भेटायला येणार नाही, हे ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचं म्हणणं असं की ते नेहरूंचं स्मारक व्हावं आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या हयातीत, शास्त्रीनंतर स्वतःच्या हयातीमध्ये त्या विषयाकडे लक्ष दिलं नाही, पण ते मात्र तिकडे फिरकले नाही, गेले नाही, त्या तिकडे गेलेच नाही. त्यांनी तो विषय पण काढला नाही फाईलमधून, ते बाजूला गेलं. असं म्हणतात की त्यांनी ते पत्रच बाजूला टाकून दिलं शास्त्रींनी. इंदिरा गांधींनी पंतप्रधान झाल्यानंतर नेहरू मेमोरियल फंड, नेहरू मेमोरियल इथलं एक हे म्हणजे म्युझियम, आणि त्याच्यानंतर त्यांचं स्मारक केलं, त्याच्यासाठीचा एक स्मृती निधी केला आणि ते सगळं 3 मूर्ती भवन हे शासकीय तेव्हाचं असलेलं एक बंगला हा स्मृतिस्थळामध्ये कन्वर्ट केला. त्याच्यामध्ये पण आता असं आहे की आता जसं आता आपण प्रियंका गांधी चर्चा करतो, हे निदान वैयक्तिक पातळीवर तरी आत्ता मोदी गव्हर्नमेंटनीच मागच्या ह्याच्यामध्ये असा निर्णय घेतला होता की हे जर पंतप्रधानांच्यासाठीचं, दिवंगत पंतप्रधानांच्यासाठीचं स्मृतिस्थळ असेल तर बाकीच्या पंतप्रधानांचे तिथं फोटो का नको?
बाकीच्या पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू, बाकीच्या पंतप्रधानांचे फोटो, त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग चित्रित केलेले, असं सगळं म्हणजे हे स्मृतीस्थळ एका नेहरूंचं न उरता हे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे, प्रचंड मोठं आहे आणि आपण ते सगळ्याच पंतप्रधानांसाठी करूयात. आश्चर्य म्हणजे त्यालाही काँग्रेसने तेव्हा विरोध केला. म्हणजे हे जे काही सरकारचं जे आहे ते जणू काय आपल्या त्यांचं जे आनंद भवन आहे अलाहाबादला त्यांच्या वैयक्तिक कुटुंबाचं आहे त्याच्याबद्दल कोणी बोलणार नाही. त्या वास्तूला तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे हे करा, पण सरकारी मालमत्तेची वास्तू आहे त्याच्यावरती सरकारचाच अधिकार आहे, कोणाचा खाजगी अधिकार नाही. त्याच्यामुळे ते फक्त नेहरूंच्या स्मृतीपुरतं न राहता सगळ्याच दिवंगत पंतप्रधानांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते संग्रहालय राहावं असा एक निर्णय मोदी सरकारने घेतला. त्याच्यावर पण टीका झाली. आणि आताचा जो मुद्दा येतो तो थोडासा गुंतागुंतीचा आहे. राजीव गांधींच्या हत्येनंतर ह्या कुटुंबांना अतिरेक्यांकडून धमक्या होत्या, तशी त्यांना एक आपण असं म्हणूयात की त्यांच्या मृत्यूचं भीती असल्यामुळे त्यांना SPG स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप विशेष सहाय्यता दिल्या गेली होती. आणि त्याच्यासाठी म्हणून तेव्हा सोनिया गांधी जेव्हा ही मुलं लहान होती तेव्हा तो बंगला देण्यात आला. ही मुलं मोठी झाली, एकाचे 3 बंगले झाले. त्याच्यानंतर इतकंच नाही म्हणजे हे पसरत कुठे गेलं. त्याच्यानंतर प्रियंका गांधी यांच्या सासूबाई म्हणजे रॉबर्ट वाड्राची आई त्यांना पण ती सुरक्षा आणि असं ते वाढत गेलं. ह्याच्यातले 2 आक्षेपाचे मुद्दे असे होते. एक तर जेव्हा जेव्हा हे कुटुंब किंवा विशेषतः राहुल गांधी परदेशी जायचे न सांगता तेव्हा ते स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप SPGचं जे सुरक्षा कवच ते झिडकारून काढून जायचे. इतकंच नाही तर ह्याच कुटुंबांनी LTTEच्या त्या सगळ्या गुन्हेगारांना माफी दिली आहे. म्हणजे ज्यांच्यापासून तुम्हाला भीती आहे, ज्यांना शिक्षा झालेली होती त्यांना तुम्ही माफी पण दिली. तुम्ही स्वतः कित्येक प्रसंगी सुरक्षा कवच बाजूला ठेवून बाहेर फिरतात. मग अशा प्रसंगी सुरक्षा कवच हवं कशाला? ह्याचं वैध स्वरूपातलं कारण काय आहे? काहीच नाही. मग आणि हे सरकारचा पैसा आहे सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे एकीकडे तुम्ही गरिबांसाठीचं म्हणून तुमची तळमळ दाखवायची, गरिबांसाठी बसेस पाठवतो म्हणायचं. मागच्या ह्याच्यात आपण चर्चा केली त्याप्रमाणे राहुल गांधी जाऊन प्लॅटफॉर्मवरती बसतात आणि इकडं त्याच इतक्या पैशामध्ये तर कित्येक जणांचं पोट भरल्या जाईल ना. हे जो खर्च 500 करोड रुपये वर्षाला खर्च आहे. अजून एक उपमुद्दा येतो. असं तर एक इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचं सफदरगंजवरचं घर मेमोरियल करण्यात आलेलं आहे ना. 3 मूर्ती भवनला मेमोरियल करण्यात आलेलं आहे. अशा सरकारी वास्तूंचं मेमोरियल करणं चाललं तर दिल्लीतल्या वास्तूंचीच संख्या एकूण सगळ्या पंतप्रधानांची कमी होत जाईल. अजून आक्षेपार्ह मुद्दा तर असा आहे की संजय गांधी यांची समाधी माजी पंतप्रधानांच्या समाधीच्या लाईनमध्ये बांधलेली आहे. हो. संजय गांधीचं पद कुठले सांगा ना. आजही कोणी सांगा. नरसिंहरावांना जागा म्हणजे जे माजी पंतप्रधान नरसिंहरावला तुम्ही त्यांच्या अंत्यविधीला जागा मिळू दिली नाही दिल्लीमध्ये आणि संजय गांधीकडे कुठलेही राजकीय पद नसताना त्यांचं स्मृतीस्थळ म्हणून पंतप्रधान जिथं स्मृतीस्थळ आहेत त्या रांगेमध्ये त्यांचं स्मृतीस्थळ तुम्ही बांधलेलं आहे. म्हणजे ही जी वृत्ती आहे सरकारी पैशावरती सरकारी जागेवरती डल्ला मारण्याची ही गुणास्पद आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा पैसा मोठ्या प्रमाणात जातो. आणि इकडे जर तुम्हाला गरिबांचा कळवळा दाखवायचा असेल तर भाऊ तोरसेकरसारखे पत्रकार जसा आरोप करतात की मग तुम्ही प्रत्यक्ष कृती करा ना, माझे SPG काढून घ्या, हे पैसे वाचतात आणि ह्याच्यामधून गरिबांना अन्न भेटू. पण यात तरीही जे तुम्ही भाजपचं सरकार म्हणून मोदी अडवाणींना घर देतात ते सध्या कुठल्याही पदावर नाही आहेत, मुरली मनोहर जोशींना घर देतात ते कुठल्याही पदावर नाही आहेत, पण यांचं मात्र काढून घेतात. नाही पक्षीय राजकारण आहे की आणखी काही मुद्दे त्याच्यामध्ये? असं नाही तुम्ही मुरली मनोहर जोशीचं नाव घेत आहात, अडवाणीचं नाव घेतात, तुम्ही देवेगौडाचं नाव घ्या ना. हां, देवेगौडा पण माजी पंतप्रधान, आता खासदार म्हणून परत राज्यसभेवर निवडून आले ती गोष्ट वेगळी, ते माजी पंतप्रधान आहेत. इतकंच नाही तर मोठ्या पदावरची जी सगळी माणसं आहे, राष्ट्रपती हे काही त्यांना एक विषय, माजी राष्ट्रपतींना एक मोठं घर देण्यात येतं. अटलजी शेवटपर्यंत शासकीय घरातच होते, ते तर पंतप्रधानात राहिलेले होते, म्हणजे माजी पंतप्रधानच होते. फक्त हे एका दुकट्या पक्षापुरतं नाही. आणि ह्याच्यामध्ये भाजप आणि मोदी असा नका विचार करू. सगळ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना, सगळ्या उच्चपदस्थ नेत्यांना त्यांच्या हयातीमध्ये चांगली घरं देण्यात येतात. मुद्दा तेवढा फक्त नाही आहे. आणि तो त्यांचा एका अर्थाने आपण हक्क समजूयात, आपण आपली ती जबाबदारी समजूयात. जसं घरातल्या वृद्ध माणसाला आपण सांभाळतो, राष्ट्रपतींना तर हवं तिथं दिलं जातं, राष्ट्रपतींना जिथं त्यांची इच्छा आहे त्या पद्धतीने तिथे दिलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यावरती नाही. हे कसं चाललंय माहिती आहे का, की तो माणूस, त्याची मुलगी, त्याचा जावाई, तिचा सासरा, तिची सासू, असं लांबच चाललेलं आहे ते. आणि तुम्हाला याच्यामध्ये कुठंतरी एकदा तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल कठोरपणे. ज्या पद्धतीने याच सरकारने मागच्या काळामध्ये VIP कल्चर बंद केलं, लाल दिव्याच्या गाड्या बंद झाल्या
आणि त्याच्यामुळे कुठल्याही मंत्र्याचा दौरा असेल तर मागं पुढं झोलणाऱ्या एवढ्या मोठ्या गाड्या आपण बघायचो आणि त्याच्या निमित्तानं होणारी पेट्रोल डिझेलची नासडी, एकूणच प्रदूषणाची त्याच्यामुळे झालेलं हानी आणि म्हणजे पर्यावरणात झालेली हानी आणि असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये गुंतलेल्या होत्या. ह्याचाच एक भाग म्हणून ही जी सगळी अनावश्यक अशी मोठी घरं आहेत, मोठ्या प्रमाणात दिल्या गेली आणि त्याच्यावरती मोठा खर्च करता येतो, ह्याचा पुनर्विचार करायची वेळ आलेली आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ते म्हणजे हे असं पहिल्यांदा घडलं आहे असं नाही आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये रामदास आठवलेंचं सामान अक्षरशः बाहेर काढण्यात आलं होतं आणि लालू प्रसादांच्या सोबतही असंच काही घडलं होतं. ही कृती काय दाखवते? त्याच्यात थोडंसं अजून आधी गेलं तर आणीबाणीच्या नंतर जनता पक्ष सत्तेवर आला तेव्हाही इंदिरा गांधींच्या बाबतीत पण असं घडलेलं होतं. म्हणजे हे खरं तर एका अर्थाने काही काळ राजकीय सोडाचा भाग म्हणून पण वापरलं गेलेलं होतं. त्याला एक आधार होता की सरकारी निवासस्थानं किती वेळात खाली करायची किंवा काय आहे ते. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये नंतर जेव्हा त्यांचं कार्यकाल संपल्याच्या नंतरसुद्धा आठवलेंचं जेव्हा सामान तिथे होतं आणि ते रिकामं करत नाहीत म्हटल्याच्यानंतर ते सामान उचलून प्रत्यक्ष रस्त्यावर टाकण्याची घटना घडली होती. त्याच्यामध्ये दुसरा पण भाग होता, कारण की नंतर आठवले UPAमधून बाहेर पडलेले होते आणि त्यांनी 2009चं निवडणुका रिडालोस या नावाखाली लढवलेल्या होत्या. राजू शेट्टी आणि ते सगळे लोक बरोबर होते. हे असं घडत आलेलं आहे. त्याच्यामुळे काही वेळा असं झालेलं आहे की राजकीय सूड उगायचा म्हणून पण ही गोष्ट घडलेली आहे. पण त्याच्यामध्ये आणि आतामध्ये एक फरक असा आहे की ह्या सरकारने एक विशिष्ट नियम केलेला आहे आणि ह्या नियमामध्ये फक्त हे काँग्रेसचे तर ठीकच आहे, जसे जसे येतील त्या, पण अगदी भाजपचे पण जे लोक जागा अडून बसलेले असतील त्यांना पण, म्हणजे सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर यांचं उदाहरण आहे की त्यांनी त्यांचं पद संपल्याच्या नंतर ताबडतोब जागा रिकामी केले होते. इवन आपल्या महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी यांचं फार चांगलं उदाहरण आहे. मुख्यमंत्री पद संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी टॅक्सी बोलवली आणि आपलं सामान घेऊन ताबडतोब वर्षा निवासस्थान खाली केलेलं आहे. म्हणजे अशी पण उदाहरणं आपल्याकडे. जॉर्ज फर्नांडिस सारखा नेता आहे की ज्यांना सरकारी निवासस्थान आणि सरकारी सोयी सवलतीच्या किंवा सरकारी सुरक्षा याचं पण कधी अवडंबर केलेलं नाही. आत्ताचे गृहमंत्र्यांनी पण SPG घेतलेलं नाही आहे ना. त्यांच्यावरती बऱ्याच धमक्या आणि हे आलेल्या असताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं हे केलेलं नाही आहे. म्हणजे हे अवडंबर न गाजवणारे पण लोक आहेत, साधेपणानं वावरणारे. त्याच्यामुळे हे आणि आधीपासून चालत आलेलं आहे. जसं ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा मालमत्तेचा गैरवापर करणारे नेते आहेत, त्याच पद्धतीनं साधेपणानं राहणारे पण नेते आधीपासून आपल्याकडं आहेत. अच्छा, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एका साहित्यिकांना शरद पवारांनी डाक बंगल्याची एक रूम अलॉट करून दिली होती. त्यांचं डाक बंगल्यावरचं प्रेम बघून महाराष्ट्रामध्ये, खास करून नाशिकच्या आणि आजूबाजूच्या सगळ्या त्या रूम अलॉट करून दिलेल्या होत्या. अर्थात पवारांचं ते साहित्यावरचं, त्या साहित्यिकावरचं प्रेम होतं आणि त्या भावना होत्या. पण बंगले, डाक बंगले, मुंबईतले फ्लॅट, मुंबईतली घरं, अगदी पत्रकारांना दिली जाणारी सुद्धा, म्हणजे मुख्यमंत्री 10% कुठे दिली जाणारी घरं सुद्धा, आता हा प्रतिष्ठेचा विषय व्हायला लागलाय. ही एक नवी सरंजाम वृत्ती येते. हे माझा अधिकार आहे, हे मला मिळालं पाहिजे, हे माझ्यासाठीच असलं पाहिजे, असं काय होतं हे सगळं? नाही आहे ना. आणि हे काही फक्त काँग्रेसमधून होतं आहे असं नाही. अगदी भाजपचे उच्चपदस्थ मंत्र्यांच्या नावावरती 2-2, 3-3 जेव्हा बंगले होते आणि तेव्हा त्यांना ते वापस कसे करावे लागले ह्याचा पण इतिहास आहे. सगळ्यांच्याच बाबतीत असं घडलेलं आहे की सरकारी मालमत्तेचा वापर हवा तसा करणे, उधळपट्टी करणे, पत्रकारांनी पण 2-2, 3-3 बंगले घेतलेले समोर आलेलं आहे. तसंच जे हे सगळे जे सरकारी निवासस्थानं, सरकारी रेस्ट हाऊस ज्याला आपण म्हणतो, विश्रांती स्थळं जे बांधलेली आहेत, तर त्यांचा पण गैरवापर झालेला आपल्याला दिसून येतो. इतकंच नाही तर त्यांच्यामध्ये जे सगळे गैरप्रकार चालतात त्याच्या आडून राजकीय कार्यकर्त्यांना त्या म्हणजे हक्काच्या जागा वाटायला लागतात. आणि हे सगळे जे रेस्ट हाऊस आहेत पूर्ण महाराष्ट्रभर विश्रांती जे बांधलेले आहेत, स्थळं जे बांधलेले आहेत, आणि ह्याच्यातून म्हणजे आता ह्याचा पुनर्विचार करायची वेळ आलेली आहे. जसं म्हणजे फक्त आता आपण हे प्रियंका गांधीच्या निमित्तानं राजकीय नेत्यांच्याच फक्त बंगल्यापर्यंत बोलतो आहोत. सरकारी अधिकाऱ्यांची हीच परिस्थिती आहे. तुम्हाला अगदी तालुक्याच्या पातळीवरती पण सरकारी अधिकाऱ्यांचे टोलेजंग बंगले तुम्हाला आढळतील. जिल्ह्याच्या पातळीवरती तर असतात, जिल्हाधिकारी असो, न्यायाधीश असो, इतर अधिकारी असो, पोलीस कमिशनर असो, या सगळ्यांचे बंगले मोठ्या प्रमाणात तुम्हाला आढळतात. आणि आश्चर्य म्हणजे या सगळ्यासाठीचा फार मोठ्या प्रमाणात सरकारी निधी खर्च होतो. आपल्याला आपल्यासारख्या अजूनही ज्यांचे कितीतरी मूलभूत हा मुद्दा आपण कंटिन्यू करू. मला तुम्हाला फक्त जोड द्यायची म्हणून मी मध्ये बोलतोय. याची काही उदाहरणं आहेत.
म्हणजे धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचामध्ये एका माजी कामगार राज्यमंत्र्यांनी एक अख्खा बंगला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वास्तू म्हणून बांधून घेतला आणि तो आपल्या निवासस्थानाला जोडून घेतला. जालना जिल्ह्यातल्या एका मोठ्या नेत्यानं आपल्या शेताजवळच आपल्याच सभागृहाच्या खर्चातून सभागृह आणि विश्रामगृह फंडातून बांधून घेतलं. ते शेताला जोडलं, आता खाजगी निवासस्थान म्हणून वापर सुरू आहे. म्हणजे सरकारी पैशानं स्वतःची व्यवस्था करण्याची प्रक्रिया आजतागायत चालू आहे. तुम्ही तुमचा मुद्दा कंटिन्यू करा. मला फक्त जोड द्यायची की आपण आज प्रियंका गांधीच्या निमित्तानं फक्त मुद्दा ऐरणीवरती आला. हे फक्त नेत्यांपुरतं मर्यादित नाहीये, हे सरकारी अधिकाऱ्यांपुरतं मर्यादित आहे, सरकारी अधिकाऱ्यांचं आहे. त्याच्यानंतर विश्रांतीगृह तुम्ही जे म्हणलात, विश्रामगृह, त्यांचे पण प्रश्न गंभीर आहेत. त्याचा वापर कसा गैर होतो, या सगळ्या शासकीय मालमत्ता ज्यांना म्हणूयात आपण. इतकंच नाही, आम्ही चळवळीत असं म्हणायचो की सरकारने ज्या जमिनी शेतकऱ्यांकडून घेतल्या विविध कामांसाठी, त्याच्यातल्या फक्त 1/3 जमिनी वापरलेल्या आहेत. 2/3 जमीन सरकारकडे अजूनही वेगवेगळ्या कारणाने अधिकृत केलेल्या पडून आहेत. त्यांचा काहीच वापर केलेला नाही आहे. ज्या शेतकऱ्यांकडून घेतल्या ते तिथं कसू शकत नाहीत आणि तुम्ही ज्या कामासाठी घेतल्या ती पण कामं झालेली नाही आहेत. म्हणजे तुम्ही बांधलेल्या इमारती, म्हणजे एकीकडं सरकारच्या कितीतरी ठिकाणी त्यांना जागा अपुरी पडते असं दिसतंय आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं त्याची उधळपट्टी केलेली दिसते. म्हणजे हा जो एक विसंवाद आहे या प्रियंका गांधीच्या बंगल्याच्या निमित्तानं समोर येतोय. आता आपल्याला सगळ्याचाच विचार करावा लागेल. हे सगळे बंगले जर्मनीच्या ज्या चान्सलर आहेत त्या अतिशय साध्या अशा अपार्टमेंटमध्ये राहतात, 4 खोल्याच्या अपार्टमेंटमध्ये राहतात आणि त्यांना सुरक्षा म्हणून खाली फक्त 2 पोलीस ठेवलेले असतात. याच्याशिवाय दुसरं कुठल्याही पद्धतीचा खर्च. आणि तुम्ही युरोपमध्येच बघाल. पण आपण मात्र कसं की जुनी राजेशाही गेली तरी ह्या पद्धतीची एक सरंजामशाही आपण टिकून ठेवलेलीच आहे आणि त्याप्रमाणे वागतो आहोत. असं न करता आपल्याला आता हे सगळंच बदलावं लागेल आणि सर्वसामान्य लोकांनी पण हे लक्षात ठेवावं लागेल. कार्यकर्ते जेव्हा, म्हणजे नेता तिकडं सरकारी मोठ्या बंगल्यामध्ये राहत असतो, अधिकारी एका बंगल्यात राहत असतो आणि ह्याचं प्रतीक म्हणून विश्रांतीगृह जे आहेत त्या ठिकाणी कार्यकर्ते पडलेले असतात. कोणी कोणाला बोलायचं आणि सर्वसामान्य लोक या सगळ्याकडे जेव्हा पाहत असतात तेव्हा त्याची प्रतिक्रिया उद्विग्न अशी असते. याला उपाय काय? आता आपण जेव्हा नवीन काळामध्ये येऊ तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं बदलून, ज्या पद्धतीनं VIP कल्चर तुम्ही बंद केलं, लाल दिव्याच्या गाड्या गेल्या, तशाच पद्धतीनं आता घरांच्या बाबतीमध्ये जुनी जी घरं, विशेषतः जुनी झालीत, मोडकळी झालेली घरं, ती पाडून टाकून त्यांचा अजून चांगल्या पद्धतीनं वापर कसा करता येऊ शकेल. कमी जागांमध्ये तुम्हाला हे सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची सोय तुम्हाला करावी लागेल. विश्रांतीगृह हे जवळपास पूर्णपणे ॲबॉलिश, तेव्हा राहायची सोय नव्हती म्हणून इंग्रजांच्या काळात ती संकल्पना आलेली होती. आता विश्रांतीगृहाची संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गरज नाही. याच्यापेक्षा तुम्ही त्या दौऱ्यावर असलेल्या अधिकाऱ्याला विशिष्ट दौऱ्याचा जो भत्ता जर दिला तर तो विषय मिटला. त्याच्या पुन्हा निवासस्थानाची आणि भोजनाची सोय तुम्ही करत बसू नये. ते पूर्णपणे काढून टाकावेत किंवा त्याचं खाजगीकरण करून टाकावं. तुम्ही जर ते खाजगी मालकांना वापरायला दिली आणि त्यांचे जे काही दर असतील तुम्ही अप्रूव्ह केलेले दर त्याच्याप्रमाणे ते हे करता येतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आधुनिक काळामध्ये तुम्ही तंत्राचा वापर करता आहात, नवीन यंत्र सगळे तुम्ही वापर करत आहात. आता आधीसारखं दौऱ्यावरती माणसं गेलेत आणि तिथं बैठका व्हायला अशी गरज उरलेली नाही आहे ना आता. त्याच्यामुळे अधिकारी कॉन्फरन्सनी त्याच्या जागी बसूनच आता कॉन्फरन्स करू शकतो. जर त्याचे दौरे कमी होणार असतील तर त्या पद्धतीनं विश्रामगृहाची पण गरज उरणार नाही. असं ते एकात एक आहे. आणि त्याच पद्धतीनं ही जी सरकारी निवासस्थानं त्याच्यानंतर ह्या नेत्यांना दिली, बऱ्याच जणांची तर स्वतःची घरं आहेत आणि तरीही ते आत्ताचे मुख्यमंत्री निवासात राहत नाहीत, त्यांच्याच निवासामध्ये राहतात. राज्यपालांना एवढी मोठी निवासस्थानं तुम्ही देऊन राजभवन करून ठेवलेले आहेत. तर ह्या सगळ्याचा पुनर्विचार करून त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा आणणे आणि त्याहीपेक्षा हे सगळं कसं होतं, इंग्रजांना हे आवश्यक का वाटत होतं की ह्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांवरती एक दाब त्यांना टाकायचा होता. सर्वसामान्य माणसं भ्यायची. एवढा मोठा बंगला आहे, 3 मूर्ती भवन 67 एकरा, ते मुख्य दरवाजापर्यंत जायला इतकं मोठं अंतर लागतं. ह्याचा एक दबाव सामान्य लोकांवरती यावा अशी इच्छा होती. लोकशाही ही उलटी प्रक्रिया आहे ना. दबाव झुगारून गेले तुम्ही एकीकडं म्हणजे न्यायालयात सुद्धा तुम्ही असं म्हणता की लोक न्यायालय मांडता म्हणजे काय की सर्वसामान्य लोक आणि न्यायाधीश समोरासमोर बसवून कसा न्याय होईल, अंतर कमी करायचे तुमचे प्रयत्न असतात. तंटामुक्त गाव वगैरे ह्या सगळ्यातून तुम्हाला शासन तुमच्या दारी अशी योजना राबवायची. आणि जुने जे इंग्रजांच्या काळातली ही प्रतीक आहेत की शासन तुमच्यापासून दूर किंवा शासनाचा तुमच्यावरती एक वचक राहावा म्हणून तयार केलेली ही यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये बंगले हा एक भाग आहे की सर्वसामान्य लोकांवरती वचक राहावा म्हणून. पण आता मात्र तुमचं मूळ बदललेलं आहे. ते इंग्रजांच्या काळात होतं तसं आता उरलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आता ही सगळी व्यवस्था बदलणं भाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय किंवा सेवा दल काय, याच्यामध्ये तुमचं स्मृती जाणण्यासाठीचं एक गाणं सांगितलं जायचं आणि ते गाणं असं होतं, डोंगरचा म्हातारा शेकोटीला आला,
म्हाताऱ्याची म्हातारी शेकोटीला आली, म्हातारीचं कुत्रं शेकोटीला आलं आणि ते एका दमात सगळं म्हणायचं असायचं. डोंगरचा म्हातारा, म्हाताऱ्याची म्हातारी, म्हातारीचं कुत्रं, कुत्र्याचं शेपूट, शेपटावरली माशी, माशीचे पंख, पंखावरली माती, शेकोटीला आले. आता हे गाणं गंमत म्हणून जरी बघितलं ना तरी राजकारणात नेमकं हे असंच चाललंय. म्हणजे कोणीतरी एक नेता होता, त्याचा मुलगा, नातू, नात जावाई, त्याचा कोणीतरी अजून, त्याचा मुलगा, या सगळ्यांना ही सरंजामी वृत्ती मिळावी असं अपेक्षित धरलं जाऊ लागलंय. आणि किंबहुना यालाच राजशिष्टाचार असं संबोधलं जाऊ लागलं आहे. हाच राजशिष्टाचार मोडीत काढून आता सामान्य माणसासाठी काम करणारा लोकप्रतिनिधी लोकांच्या सारखा राहिला पाहिजे याची व्यवस्था बघणं आवश्यक आहे. मग बंगल्याविषयीचा राग येणार नाही, तो मिळाल्याचा सन्मान वाटणार नाही की सोडल्या लागल्याचा अपमान वाटणार नाही. हा दिवस भारतामध्ये लवकरच येवो अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि आजची चर्चा थांबूया. नमस्कार. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.